नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि शुभ सकाळ आणि सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे दुसरा दिवस आणि आज कलर आहे कोणता कलर आहे का कलरच माहित नाही. कालचाच फक्त पांढरा कलर होता, त्यामुळे पांढरी साडी घातली आणि गच्चूप. त्याच्या पुढे काहीच नाही. आता नवीन काही करायचं नाही, काहीच नाही. इकडे बघ, आज कोणता तरी कलर असेल ना, बघते ना. आज ग्रीन आहे, ग्रीन हिरवा बघ व्यवस्थित बघ. हिरवा ते रील्स वर आले ते नको त्यामुळे बघू. मोबाईल मधून लक्ष काढ, इकडे कॅमेरा बघत होते कोणता कलर चालू आहे मलाच माहित नाही. आणि आज व्हिडिओ बघणाऱ्यांनी नक्की कमेंट करून सांगा नेमकं कलर कोण चालू आहे. तिला बी समजलं पाहिजे, कारण तिला माहित नाही. आता मला सगळे हप्त्याचे म्हणजे पूर्ण 9 दिवसाचे कलर मला कमेंटमध्ये मेन्शन करा, म्हणजे मला समजन. मी ती कमेंट वाटल्यास हायलाईटला घेतो. मला माहीत पडेल की बाबा 9 दिवसाचे एवढे कलर आहेत. मला पण माहित नाही ऍक्च्युली कोणते कोणते कलर कधी कधी आहे आणि कधी कधी काय काय. तर आणि इकडे बघा, तिचं काय मोबाईल मधून लक्ष निघतं बाहेर. आज रेड कलर बघत होते. किती वेळ सापडानाच. किती वेळ बघायचं सापडाना ना कोणता कलर. तू यावेळी बी तुझं काय असतं माहिती, नुसतं मोबाईल मध्ये लक्ष असते मला. मी कधी पाहिला मग दिवसभर बघते का नाही बघ. मग का बघते नाही बघ. आता काय करत होत मी इकडे व्हिडिओ काढतोय मित्रांनो. म्हणजे व्हिडिओचं काही गांभीर्य नाहीये आणि एक तर कसं आहे माहिती का, काहीच मिळत नाही. आणि त्याच्यात मस्तपैकी आपलं मोबाईल बघायचं नसतं. मोबाईल मध्ये लक्ष सगळं मोबाईल मध्ये काहीच नाही. कलर बघत होते मी. मग लवकर बघता येत नाही का? मला सापडायला मी काय करू बरं. कसं काय सापडत आपलं काही पण एवढीशा गोष्टीवर भांडणं करीत बसायचं. कसं काय सापडत नाही? नाही सापडला तर नाही सापडला. इतक्या वेळ सापडत सकाळपासून काय करत होती? मी काय मोबाईलच बघत होते का सकाळपासून. मग काय केलं? तिकडं उठले, पूजा केली, कपडे धुवून टाकले, भांडे ते आवरावर कोण केली तिकडं सगळं क्लिअर झालं. मग आता काय करायचं? कपडे धुतले ना किती मोठे सकाळी सकाळी. आता झोपायचं ना, आता आराम. आता स्वयंपाक करायचा आहे, भाजी करायची, चपात्या करायच्या, मग परत भांडे पडते, मग भांडे घासायचे, परत झाडून घ्यायचं. काम राहतं ना दिवस. तिची कामं तिलाच माहिती, ती नेमकं काय काम करते. आता मम्मी नाही म्हणून तिला सुट्टी आहे, त्यामुळे ती एकदम फ्री स्टाईल झालेली आहे. आता नाश्ता झाला ना आपला. मग तुम्ही किती वाजता जेवायला येतात? 2 वाजता. आता नाश्ता बिस्टा मस्त झालेला आहे आता खाऊन. आता तुम्ही म्हणता सकाळी दादा भडकला तिच्यावरती, पण भडकी करावं लागते थोडीफार. नाही तर कसं माहिती का, लगेच रिकामत लगेच झोपाच काढायचं काम, काहीच नाही. रिलॅक्स. पप्पा आलेले आहेत, पप्पा तुम्हाला दाखवतात. हे बघा, नमस्कार. आता मम्मी नाही आहे, मम्मीची जागा पप्पानी घेतली. आता नमस्कार केला पप्पाने. आणि मम्मीचा काय विषय झाला माहिती का, मम्मीने धरलेला उपवास आणि त्यातलं आता मी बी उपवास धरला. मी पण चप्पल सोडलेली. आता ही चप्पल सोडण्याचं काय कथा आहे ते मला बी नाही माहिती. ते मला सांगा. चप्पल सोडायची, तो उपास सोडल्यानंतर पुन्हा चप्पल घालायची. त्याने कमेंट केली काल, तुला होती कमेंट. काय होतं? चप्पल किती दिवस सोडायची? मी पण सोडली म्हणे. फक्त एकदा उपास सुटले चप्पल घालायची परत. मी सोडलं ना. मग आता आपलं चप्पल नाही घालत ना मी आता. तर मग हा तू नाही तेच कमेंट केली ती म्हणे मी चप्पल सोडली. मग आता किती दिवस घालायची सांगा म्हणे आईला. हा, जोपर्यंत उपवास चालू आहे ना, 9 दिवसाचे उपवास आहेत ना, तर त्याच्यानंतर चप्पल घालायची. एक 10व्या दिवशी समजा 10व्या दिवशी जेवण करतात ना तुम्ही, त्यावेळेस चप्पल घालायची. मी असा अन्नाचा उपवास नाही केला, कारण मला सहन होत नाही आणि मला ते जमत नाही उपवास जास्त, कारण माझं शरीर तसं ॲक्सेप्ट नाही करीत. मग मला डायरेक्ट चक्रा बिकरा यायला लागतात. आता तुम्हाला काय सांगू, पकडलं असतं पण आता कॅपॅसिटी नाही, धरू शकत नाही. आधीच आपलं वजन कमी आणि त्यात उपवास धरायचा म्हणजे किती अवघड काम आहे तुम्ही सांगा बरं मित्रांनो. कसं काय काम आहे? तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल? आता मी फिरू वैतागला घरामध्ये. आणि आमच्या इकडे तळ्याला पाणी फुल भरलेलं, तुम्हाला सांगतो काय सांगावं. आता मी सकाळ व्हिडिओ काढत होते तळ्यापाशी आणि आमच्याकडे तळ्याला लय पाणी झालं. आपली तर पाऊस लय झाला. तळ्याला पाणी एवढं भरपूर, तळ्याला पाणी आलंय. थोडंसं जर पाणी आलं तर घरामध्ये पाणी. हे सगळं पाणी कुठं बी चाललं, कुठं बी चाललं. आपल्या बोरिंगचं बघा खाली तिथे पप्पाने इथूनच पाणी आहे माहिती खाली. आमच्या घरात 10 फुटाला पाणी आपल्याला माहिती का? 10च नाही. आता हल्लं पाणी येत असं पप्पा वरती माहिती पाणी वरती बोरिंग चालू. मोटर चालू कर थोड्या वेळाने, मोटर चालू कर टाकी फुल. थोडी वेळ चालू ठेवायची 5-10 मिनिटं, टाकी फुल भरू ती. उपसा करायची मग ते काय होईल, घरामध्ये पाणी शिरेल बरं.
म्हणजे घर उंचावर असून बी आमच्या घरात पाणी शिरतं. मोटर लावा लागत. आता मोटर लावा आपण. कारण आमच्या घरापाशी तळ आहे ना, त्या तळ्यामुळे खूप म्हणजे लय विषय काय तळायचे तर काय सांगू तुम्हाला. घरात डायरेक्ट वरती येतात. हल्ले तर पाणी येत असं आता माहितीये का, थोडंसं पावसामुळे पाणी येतं. पाणी इथं पाणी जास्त आहे कारण आमचे जे घर आहेत ना, ते घर शेत जमिनीवरती घरं होते. पण ते शेत होते इथं पहिलं आधी, म्हणजे खूप दिवसापूर्वी शेत होता, आता नाही आहे. पण थोडं आजूबाजूला शेत आहे. भागात जास्त पाणी नाही का? इकडे पाणी आहे, आमच्याकडे पाण्याची कमतरता नाही. म्हणजे आपल्या भागात जास्त इथं जालन्यात सगळ्यांनी सगळ्यांनी फक्त आपल्या हे इकडे भागात जास्त होतं. इकडे उन्हाळ्यात दुष्काळ बी तेवढाच पडतो आणि पावसाळ्यात पाऊस बी तेवढाच किती पडतो. का खोलवर बोर घेतला ना तरी पण पाणी लागत नाही. आपलं 30-40 फुटावर पाणी लागले. नशिबाने जर लागलं आपलं थोडं 30 तर फुटावर आणि 10 फुटावर आता सध्या नॉर्मल उन्हाळ्यामध्ये 15 ते 20 फुटामध्ये पाणी असतं आणि आता सध्याचं वरती आलंच असं ते पाणी. मोटर हल्ली डायरेक्ट पाणी घरात असं काम होऊन जाईल माहिती. आणि तिथे खाली पेपर, ते पेपर पप्पा किती महाग असतो, पेपर सरकारला पाहिजे होतं. नुकसान होऊन जाईल माझं, मला असं वाटतं. खरंच ना, दुकानात नेऊन ठेवा, दुकानामध्ये पाणी घुसतं. करू तर करू काय मी आता मग. गच्चीवर नेऊन ठेवा. आपली मोटर चालू ठेवायची पाणी आलं मग कोणची ती हो थोड्या वेळ चालू ठेवायचं काय. मोटर खाली पाणी उपसा झाला ना काही होत नाही, टेन्शन नाही घेऊ. बघू आता तुम्हाला सांगतो, दुकानावर आता आवरावर झाली, थोडा उशीर होतो दुकान जायला. चालू मोटर सगळे. आणि बाकी तुमचं काय चाललं, मजेत असाल सगळे असं वाटतंय मला. आणि सगळ्यांना नवरात्रीच्या एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीचे उपवास वगैरे चालू आहेत, तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, मस्त राहा. आणि पावसाचं पण स्वतःची काळजी घ्या, मस्तपैकी काळजी घ्या एकदम स्वतःची. खाऊन पिऊन राहत जावा. उपवास धरलाय तर शेंगदाणे, चिप्स, वेफर्स, शेंगदाण्याचे लाडू, बगर, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी खात राहा आणि चांगलं राहा. हा बगरीचे आप्पे, बगरीचे वडे, बगरीचे डोसे, हे पण चालतं उपवासाला. धनिया मिरची. हा आणि मला सांगा, कोथिंबीर चालते का उपवासाला? मला सगळ्यात आधी ही गोष्ट सांगा. कारण कालचा एक व्हिडिओ बघितला ते म्हणजे उपवासाचं नाव होतं आणि कोथिंबीर त्याच्यात जिरे होते त्याच्यात. म्हणजे उपवासाला जिरे चालते का मला हे सांगा, कमेंट मध्ये नक्कीच मला सांगा. आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो, कारण जिरे आणि कोथिंबीर टाकली. आता तुम्हाला सांगतो थोड्या वेळ भेटतो. आणि मम्मीची काय न्यूज आहे ते सांगत होतो, पप्पाला विचारतो. मम्मीचा काय विषय बाबा, मम्मी काय म्हणते? काय म्हणते तुम्हाला माहित आहे, तुम्ही गेलते तिकडे, काय काय झालं काय नाही ते सांगा ना. कुठं काय झालं, ती बसली ती जाऊन डिलिव्हरी, तिला बोलले परत दवाखान्यात रेणुकाला. हो का, मग केव्हा बोलले? उद्या काल चेकअप केलं, काल काही नाही म्हणले, पण उद्या येऊन जा. उद्या ऍडमिट करते काय माहित. मम्मीची किती परेशानी बरं, उपास आहे ते आणि पुन्हा माझ्याकडे नाही ना खालीवर करणं, पुन्हा काम करायचं. ते जर डिलिव्हरी झालीच तर पुन्हा जावं लागणार आपल्याला. असं आपल्याला लगेच पळावं लागणार. आता हॉस्पिटलला उद्या जर ऍडमिट केलं तर आपल्याला जावं लागणार. हो ना, केव्हा ऍडमिट करणार? उद्या ऍडमिट करणार का? मग ती म्हणली ना चेकअपला बोलले परत, म्हणजे ऍडमिटच करणार उद्या. काय माहिती काय मिळेल. आता आज काय केलं ते म्हणले, जर उद्या दुखलं समजा, आज दुखलं तर या परत. दुखण्याची कशाला वाट पाहिजे, आज दुखलं तरच या, नाही तर मग परत ऍडमिट करायचं उद्या. आजच जायला पाहिजे मग ते. तीन चालायला पाहिजे बाबा, झोपल्यापेक्षा तीन चालायला पण पाहिजे. ते काम करत राहते ना, तिला काय तिचं काहीच नाही असं लगेच नॉर्मली एकदम पूर्ण अशी असं काहीच नाही सांगितलं. तिला डिलिव्हरी शक्यतो नॉर्मलच होणार तिची. ती काम करते एका जागा थोडी बसली, पळत राहते कोण तिकडं करून इकडं. मग 100% नॉर्मल होणार, 100% डॉक्टर पण सांगतो. डॉक्टर पण तू एका जागेवर बसून राहते, तुला झोप येते, जागेवर झोप येते, काटाळा येतात, जीवार यायला. आजकाल तुला काम होत तुझ्याकडून. मला पप्पा पाठ पण दुखते. प्रेशर नको देऊ. पाठ खरंच पाठ लई दुखते. माझी पाठ दुखत नाही, तुझी पाठ दुखायला लागली. नाही, मला असं बसलं ना, असं पाठीमागे टेकून बसलं मग नाही दुखत, पण असं बसलं ना मग लई पाठ दुखते. टेकूनच बसला लागतो, माग उशी ठेवायची, टेकूनच बसायचं. पण काय स्वयंपाक करते टेकून. चलत राहायचं थोडं, चाललं काय. तू तर बघशील ना, तर तिचं कसं झालं म्हणजे एवढं मोठं पडतं. ती ड्युटीच कशी करते, लय जण एवढं बसतात नाही, असं गाड्या झालं टरबूज मांडल्यावर. ती बसत एवढंच असते की आता 9 महिने दिवस ती बसत कशी असं ना, ड्युटी कशी करत तिलाच माहिती. तर म्हणून रेणुका ड्युटी कशी करत माहिती का बाई. पाय सुटले तर एवढा मोठे पाय झाले जाड डोळे सुटले. मी कालचे फोटो काढले होते ना ते पांढऱ्या साडीवर, मी स्टोरी ठेवली होती. माझ्या मैत्रीण म्हणते, तुला 6वा महिना चालू असं वाटतच नाही, दिसतच नाही बाबा, तिला दिसतच नाही. दिलं खात पित नाही ना ती तेवढे हे ते रेणुकाचं लय खाणं पिणं नाही ना बरोबर, त्याच्यामुळे सांगायला तकलीफ माणसाला सहन करायला तकलीफ. आता वाढन ना वजन, आता 7व्या महिन्यापासून वाढत असतं म्हणलं. ज्याचं वजन त्याला झेल नाही, ज्याचा हात तुटन त्याच्याच गळ्यात 60 किलो वजन आहे. तुमचं एवढं 60 किलो 60. मग ज्याचं वजन
त्याच्याच गळ्यात पडन. त्याच्यामुळं कसं आहे, खाऊन पिऊन राहायचं. माझं 40 आहे ना. तिचं पूर्ण चेकअप केलं, बाळ बी एवढं भारी एकदम सदृढ चांगलं आहे. रात्री तर आम्ही जेवणच नाही केलं, आम्ही गुलचं काम एकदम सदृढ म्हणजे बाळ एकदम चांगलं आहे आणि तिची डिलिव्हरी नॉर्मल होणार. डॉक्टरने काय सांगितलं एकदम भारी. आणि परत नवरात्रीमध्ये डिलिव्हरी होणार. हा नवरात्र उद्या नील ऍडमिट केलं, परत डिलिव्हरी होती गुरुवारी तिची. 2-4 दिवसात डिलिव्हरी झाली. मला तरी वाटत ती गुरुवारच्या डिलिव्हरीसाठीच वाट बघायला लागली. मला असं वाटत, हा मला असं वाटलं ती गुरुवारचा दिवस बघून डिलिव्हरी करायची वाट बघायला लागली. मला वाटतं बरं का, उद्या ऍडमिट केलं करणार. ते म्हणले आज दुखलं तर या आणि नाही दुखलं तर उद्या या, मग परत डिलिव्हरी होऊन द्यायची. गुरुवारी 100% डिलिव्हरी होणार तिची. बरं आहे ना, सोमवार ते गुरुवार तिचा पाठीमागा, आज मंगळवार, बुधवार गुरुवार. हा मग मला तर जावं लागेल लवकर. तुला पहिले पाहावं लागेल मग. मी जाणार आहे उद्या बघायला. उद्या म्हणते झाल्यावर. येडीचे आहे शिवानी खरं. चला मित्रांनो, आता तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. मी आता काय आहे तुम्हाला पुढं सांगेनच मी, नाही का. चाललोय दुकानात, आता उशीर झालाय. चला भेटतो आता. आणि आमचा पंखा एकदम क्लीन झालेला आहे, बघू शकता.